सखी वन स्टॉप सेंटरनं 716 महिलांचा तक्रारी हँडल केल्या। जालना जिल्ह्यात महिला बेपत्ता होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे। महिला बेपत्ता झाली तर स्वतःचं घर सापडत नाही, यासाठी वन स्टॉप सेंटर स्थापन करण्यात आलंय। सखी वन स्टॉप सेंटर राज्यात व जिल्ह्यात कुठेही महिला असेल तर शोधून त्यांच्या नातेवाईकांच्या घरी सुखरूप करते आणि संसाराला सुरुवात करते। वन स्टॉप सेंटरने आतापर्यंत 716 केसेस प्रकरण हँडल केलेले आहे। त्यानंतर आम्ही तडजोड केलेली आहे 168। सखी वन स्टॉप सेंटरनं आतापर्यंत 716 महिलांच्या तक्रारीच्या केसेस हँडल केलेत। एक महिला जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी इथं फिरत असताना स्थानिक पोलिसांनी सखी वन स्टॉप सेंटर इथं सोडून दिले। सखी वन स्टॉप सेंटरचे वनिता पिंपळे यांनी बीड जिल्ह्यात संपर्क साधला असताना ही महिला राक्षस भवन असल्याची माहिती मिळाली आहे। राक्षस भवन येथील सरपंच अशी संपर्क साधला असता ही महिला राक्षस भवन इथलीच असल्याची माहिती सरपंचांनी दिली आहे। त्याच्या आधारे गावातील 7 ते 8 जण जालना इथं सखी वन स्टॉप सेंटर इथं दाखल झाले। नातेवाईकांचे आधार कार्ड घेऊन ही महिला त्याच नातेवाईकांची आहे का ही तपासणी करून महिला नातेवाईकांच्या ताब्यात देऊन नातेवाईकांनी सखी वन स्टॉप सेंटरचे आभार मानले। हे बघा, तसं तर आमच्या 168 तडजोड झालेले आहे। तडजोड म्हणजे यशोगाथा म्हणजे सक्सेस स्टोरी। त्या महिलांना आम्ही योग्यरित्या व्यवस्थित त्यांच्या घरी पोहोचवलेले आहे। ज्या महिलांवर कौटुंबिक हिंसाचार होत होते अशा महिलांचं कुटुंब आम्ही एकत्र आणलेलं आहे। अशा प्रकारे आम्ही वन स्टॉप सेंटर काम करतो। पण त्यापैकी मी तुम्हाला 1-2 स्टोरी सांगते आम्ही कशा प्रकारे महिलांना घरी पोहोचवल्या। आता एक आमच्याकडे पीडित आलेली होती टेंभुर्णी पोलीस स्टेशन इथून। ती अशीच गावोगावी फिरत होती, पण तिथल्या 4-5 पुरुषांना वाटलं बाबा ही 2-3 दिवस झालं फिरत आहे, हिच्यावर कोणी अत्याचार करू नये, म्हणून मग त्यांनी काय केलं की टेंभुर्णी येथील पोलीस स्टेशनला तिला दाखल केलं। पण पोलीस स्टेशनला पीडित महिलेला निवारा नसतो, त्यामुळे मग त्या सरांनी काय केलं, PI सरांनी मला कॉल केला। रात्रीचे 12-1 वाजले असतील, तर त्या दरम्यान त्यांनी कॉल केला आणि सांगितले बाबा अशी पीडित महिला आहे, आम्ही तुमच्याकडे निवाऱ्यासाठी आणून सोडतोय। मी म्हटलं ठीक आहे सर, पाठवा म्हटलं। मग त्यांनी आमच्याकडे पाठवल्यानंतर आम्ही तिला विचारलो। ती दिसायला एवढी सुंदर होती, पण जेव्हा ती फक्त नाव आणि गाव एवढं सांगू शकत होती, बीड माझं गाव आहे, सासरचं गाव सांगायची, आणि माझा नवरा आहे, मला माझ्या नवऱ्याकडे जायचं आहे, बाकी तिला दुसरं काही सांगता येत नव्हतं। मग अशा वेळी आम्हाला तिला शोधणं व घरी पाठवणं खूप अवघड चाललं होतं। मग मी काय केलंय की प्रत्येक तालुका बीडच्या तालुका पोलीस स्टेशनला, बीडच्या जिल्ह्यात प्रत्येक पोलीस स्टेशनला मी कॉन्टॅक्ट केला। तेव्हा मग त्यांनी मला काय सांगितलं की ही जी महिला, फोटो पाठवला तिचा, मग म्हणे ही जी महिला आहे ही ना राक्षस भवनची आहे। मग तिथल्या PSI सरांनी मला काय केलं की तिचा मला त्या सरपंचाचा कॉन्टॅक्ट नंबर दिला। मग त्या सरपंच साहेबांशी मी बोलले, तर त्यांनी असं सांगितलं की बाबा ही आहे, मी आमचा ग्रुप आहे म्हणे, त्या गावातल्या ग्रुपला मी फोटो तिचा शेअर करतो। मग त्यांनी काय केलं, तिचा फोटो त्या ग्रुपवरती शेअर केला। मग शेअर केल्यानंतर कळालं की बाबा ती त्या गावातलीच आहे, राक्षस भवन येथील, पण तिची माहेर होतं तिचं ते, आणि तिचा भाऊ आणि आईच होती तिला, तेव्हा तिच्या वडील वारलेले होते। तर मग त्यानंतर तिच्या घरच्यांपर्यंत ते सरपंच लोक गेले व सांगितलं की बाबा अशा ठिकाणी तुमची वन स्टॉप सेंटरला तुमची मुलगी सापडलेली आहे। मग त्यांनी काय केलं की मग मी त्यांना सांगितलं बाबा तुम्ही उद्या सकाळी या आणि तिला घेऊन जा। त्यावेळीची टाइम होता 15 ऑगस्ट होता विशेष म्हणजे। मग त्यांच्या गावातले सरपंच लोक, काही राजकारणातले लोक, हे 10-12 जण आले तिच्या भावाला घेऊन। मग भावाला घेऊन आल्यानंतर मग त्यांनी मला असं सांगितलं की बाबा आम्ही 2 वर्ष झालोय आमच्या बहिणीला शोधतोय, पण ती असंच म्हणे, कधी तिला हुक्की आली तर भोळसर असल्यामुळं ती घराबाहेर निघून जायची, पण तिला घरी जाणंच समजत नव्हतं। मग त्यांनी घरी जाणं समजत नव्हतं, त्यांनी खूप शोध घेतला तिचा की बाबा आता कुठं असेल काय असेल, पण मग त्यांनी 2 वर्ष शोध घेऊन कंटाळून गेले, हरवली म्हणून सोडून दिलं। मग त्यानंतर आम्ही कॉल केल्यानंतर तिचा भाऊ आणि आई अत्यंत खुश झाले, पण मग तिचा भाऊच आहे ही खात्री आम्ही करून घेण्यासाठी त्यांचे काही डॉक्युमेंट असतात ते आम्ही घेतो की बाबा हे खरंच आहे का, तिलाही विचारतो की तुझ्या घरचे खरंच आहे का, अशा वेळी आम्ही त्यांना तिच्यासोबत पाठवतो। पण त्यांनी मग जाताना एक आभार व्यक्त केले की बाबा मॅडम आम्ही एवढं शोधत होतो, पण तुमच्या वन स्टॉप सेंटरनी माझी बहीण मला मिळवून दिली, याचा मला खूप आनंद आहे म्हणे, आणि आमचे खूप आभार मानले त्यांनी। ही अशा प्रकारे एक सक्सेस स्टोरी आमची झालेली आहे। केंद्र
पीडित महिलेला मारहाण झाली, तिला जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा खाजगी रुग्णालयात उपचार केला जातोय, यशोदा मगरे यांनी सांगितलंय. माझं नाव यशोदा मगरे. मी इथे वैद्यकीय सहाय्यक या पदावर कार्यरत आहे. आमच्याकडे वन स्टॉप सेंटरमध्ये आलेल्या पीडित त्यांना जर एखाद्या वेळेस मारहाण झालेली असेल तर त्यांच्या गरजेनुसार मी त्यांना इथे प्रथम उपचार करते. आणि जर त्यांना जास्तीची मारहाण झालेली असेल तर मग मी त्यांना आमच्या समोर जे सामान्य रुग्णालय आहे, जिल्हा सामान्य रुग्णालय, तिथे जाऊन त्यांच्या सर्व काही तपासण्या करून त्यांची रीतसर MLC करून त्यांना ऍडमिट करून घेते आणि त्यांना पुढची सेवा तिथे देते. आणि त्यांनी वेळोवेळी तिथे जाऊन त्यांनी मेडिसिन घेतलंय की नाही किंवा त्यांच्यावर योग्य ते उपचार होत आहेत की नाही ते जाऊन मी पाहणी करते. पीडित महिलेवर अन्याय अत्याचार झाला, तिला न्यायालयामार्फत पोटगी जी काय कायदेशीर बाबतीत न्याय दिला जातोय, ॲडव्होकेट वृषाली शेवाळी यांनी सांगितलंय. पीडित महिला किंवा झालेल्या महिला कशासाठी तुम्ही कायदेशीर न्याय मिळवून जातो? कायदेशीर मदत म्हणजे इथे कायदेशीर काउन्सिलिंग केली जाते. पीडित महिलेला कोणती गरज आहे नक्की ते आमच्या केंद्र प्रशासक सांगतात की आता हिला कायदेशीर मदतीची गरज आहे आणि तुम्ही तिची काउन्सिलिंग करा म्हणून. मग कायदेशीर काउन्सिलिंग करताना तिला विचारण्यात येतं तुला कशा प्रकारची मदत हवी आहे, तुला पोटगी हवी आहे का, म्हणजे आर्थिक मदत पाहिजे का नवऱ्याकडून, किंवा मुलांकरता खर्च पाहिजे आहे का पुढच्या शिक्षणासाठी वगैरे. आणि तिला जर विभक्त व्हायचं असेल नवऱ्याकडून तर त्यासाठी सुद्धा ह्या सगळ्या तिला सुविधा इथेच मिळतात. कायदेशीर मदत आम्ही तिला म्हणजे संरक्षण अधिकाऱ्याचं पत्र देऊन तिला पुढे कोर्टामध्ये विनामूल्य ही सेवा पुरवली जाते तिला. वृषाली सवाई, ॲडव्होकेट वृषाली सवाई. पीडित महिला घाबरलेली असेल तिला समजावून सांगून आपलंसं करून पुढील कारवाई केली जाते. अश्विनी वाघमारे. अश्विनी वाघमारे, मी समुपदेशक या पदावर कार्यरत आहे. इथे आमच्या इथे जेव्हा पीडित येते ती अत्यंत घाबरलेली असते तेव्हा तिला बसवून तिला मैत्रिणीसारखे समजून सांगितलं जातं. त्याच्यानंतर तिच्याशी मैत्रिणीसारखे संबंध प्रस्थापित करून त्याच्यानंतर तिला आपलंसं केलं जातं आणि तिला आपलंसं करून मग तिच्याशी मनमोकळेपणाने तिला मन मोकळं होईपर्यंत तिच्याशी संवाद साधला जातो. त्यानंतर तिची समस्या जाणून घेतल्या जाते आणि तिच्यावर कोणता अत्याचार झाला त्यानुसार तिला समुपदेशन केले जाते. अश्विनी वाघमारे, समुपदेशक. पीडित महिला अर्ज भरून घेतली जातोय. केंद्र प्रशासनाकडे जाऊन मग ठरवलं जातं की याच्यावर अत्याचार झाला की नाही, यापुढील कारवाई केली जाते असं पूजा काळे यांनी सांगितलंय. पूजा काळे, केस वर्कर या पदावर कार्यरत आहे. येणारी पीडित महिला सर्वप्रथम सखी वन स्टॉप सेंटर मध्ये आल्यानंतर तिची तक्रार घेऊन केंद्र प्रशासकाकडे येते. त्यानंतर केंद्र प्रशासक आणि काउन्सिलर तिची काउन्सिलिंग करतात आणि मग ठरवलं जातं की खरंच ही महिला अडचणीमध्ये आहे. त्यानंतर मग पीडितेचा तक्रार अर्ज भरून घेतला जातो. पीडितेवर काय अत्याचार वगैरे झाला आहे ती पूर्ण माहिती केस स्टडी लिहिणे माझ्याकडे आहे आणि गैर अर्जदारांसाठी नोटीस काढणे किंवा शक्य झाले तर कॉलवर बोलून घेणे ते काम मी करते आणि पूर्ण ऑफिसचा रेकॉर्ड मेंटेन करणे काम माझ्याकडे आहे. आणि महिला हेल्पलाईन म्हणजे वुमन हेल्पलाईन महिलांसाठी नवीन आलं आहे 181 म्हणून, तर ते रेकॉर्ड मेंटेन करणे माझ्याकडेच काम आहे. काय आहे मला थोडं सांगा, तात्पुरतं कायदेशीर म्हणून सामाजिक काय सांगा विचारतो. नमस्कार. सखी म्हणजे काय? हे बघा, हे नाव आहे सखी. सखी म्हणजे संकटग्रस्त महिलांना आम्ही निवारे दिले जातो. ज्या काही महिला संकटामध्ये असतात त्यांच्यासाठी आम्ही एकाच छताखाली 5 सुविधा दिल्या जातात. आता कुठल्या प्रकारे सुविधा दिल्या जातात? आता पहिली मनोसामाजिक समुपदेशन. जर एखाद्या महिलेवर कौटुंबिक हिंसाचार झालेला असेल अशा वेळी ती महिलावर दारू पिऊन मारहाण होते, भांडण होते किंवा नवरा रात्रीचा दारू पिऊन तिला घराबाहेर काढतो, मग अशा वेळी ती अडचणीत येते. मग तिला कोर्टाची पोलीस स्टेशनची पायरी चढायला भीती वाटते. मग त्यावेळी ती आमच्याकडे आल्यानंतर आपल्याकडे ज्या काही केसेस आहेत त्या गोपनीय असतात. मग ती आमच्याकडे आल्यावर आम्ही तिची तक्रार नोंदवून घेतो आणि तिचं कुटुंब एकत्र आणण्याचं काम हे समुपदेशन मध्ये केले जाते. हे झालं समुपदेशन सेवा. त्यानंतर कायदेशीर समुपदेशन म्हणजे काय? एखादी महिला नवऱ्यापासून खूप खूप त्रासग्रस्त झालेली, 5 वर्ष 10 वर्ष, ती अक्षरशः आता तिची क्षमता संपलेली आहे. अशा वेळी मग तिला जर कुटुंब त्या व्यक्तीपासून विभक्त व्हायचं असेल अशा वेळी आम्ही तिला कायद्याची मदत देतो.
मग त्यानंतर तात्पुरता निवारा. तात्पुरता निवारा म्हणजे काय, एखादी महिला जर रात्रीची बेरात्रीची बाहेर जात असेल, एखाद्या मुलीची एक्झाम असेल किंवा काही XYZ ज्या काही महिलांच्या अडचणी असतात, अशा वेळी आहे ना, मग महिला रात्रीची सेफ राहील का, नाही राहणार. मग त्यावेळी आम्ही तिला 5 दिवसाचा तात्पुरता निवारा दिला जातो. आता तात्पुरत्या निवारामध्ये बऱ्याचशा महिला आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारे येतात. काही महिला असतात त्यांना नवऱ्याने दारू पिऊन मारहाण करून घराबाहेर काढलेलं असतं, 2 लेकरं त्यांच्या सोबत असतात. काही महिला ज्या आहे आम्हाला अशा पेट्रोल पंपवरती त्यांच्यावर अत्याचार होऊन रात्रीच्या दारू पिलेल्या सुद्धा महिला मला सापडल्या आहे. त्यांनाही आम्ही जाऊन आणून निवारा देण्यात आला आहे आणि त्यांना सुखरूप घरपोच पोहोचलेला आहे. अशा प्रकारे आम्ही त्यांना निवारा देऊन त्यांच्या सक्सेस स्टोऱ्या बनवतो. आम्ही त्यांना यशस्वीरित्या त्यांच्या घरी पोहोचवतो, म्हणजे त्या इथून पुढे सुखरूप राहायला पाहिजे. आता मनोरंजन म्हणजे काय, एखादी पीडित महिला 5-6 दिवसासाठी आमच्याकडे राहायला आलेली असेल आणि ती जर आम्ही समुपदेशन करून सगळ्या सुविधा देऊन मी तिला कुठेतरी बोर होत असेल विचार करून त्यावेळेस आमच्याकडे मनोरंजनासाठी टीव्ही सुद्धा आहे. त्यानंतर ही आहे वैद्यकीय सुविधा. आता तिला जर मारहाण झालेली आहे, सासू सासरे काही जण, एक आमच्याकडे केस होती तेव्हा तिला पीडितेला आहे ना तिच्या सासूनी चावलं सुद्धा होतं. अशा प्रकारे ती एवढा तिचा चेहरा खराब झालेला होता ना, ती रात्रीचे 12 वाजता आमच्याकडे आली होती. त्यावेळेस आमच्याकडे वैद्यकीय सुविधा जी आहेत त्या मॅडम तिला तात्काळ हॉस्पिटलला घेऊन गेला व तिच्यावर उपचार केले. अशा प्रकारे आम्ही वैद्यकीय सुविधा ही सुद्धा 24 तास तिला आम्ही दिला जातो. त्यानंतर अँब्युलन्स आहे. जर आम्हाला कोणी फोन केला की रस्त्यावर अशी पीडित आहे बाबा, त्यावेळी आम्ही सुद्धा अँब्युलन्सला कॉल करतो आणि त्यानंतर अँब्युलन्स तिथे पाठवतो व त्या पीडितेला आमच्या वन स्टॉप सेंटरला आणल्या जाते. अशा प्रकारे ही तात्काळ सुविधा दिल्या जाते. आता झाली पोलीस सुविधा. आमच्याकडे ना वुमन हेल्पलाईन नंबर आहे 181. ज्या महिलांवर ज्या काही अडचणी असतील, अत्याचार होत असतील, रेप होत असतील, पोस्को होत असतील, अशा वेळी ती महिला 181 ला वुमन हेल्पलाईनला कॉल करू शकते किंवा वन स्टॉप सेंटरला कॉल करू शकते किंवा डायरेक्टही येऊ शकते. अशा वेळेला तिला आम्ही तात्काळ पोलीस सुविधा देतो. अशा प्रकारे एका छताखाली सखी वन स्टॉप सेंटर 5 सुविधा देतं आणि कुटुंब एकत्र आणण्याचं काम करतं. ह्या सर्व सुविधा ज्या आहे बिनशुल्क मोफत दिल्या जातात. पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आपले 48 वन स्टॉप सेंटर आहे. भारतामध्ये 800 वन स्टॉप सेंटर आहे. आतापर्यंत हे बऱ्याच जणांना माहित झालेले आहे आणि आपल्या जालन्यामध्ये 2019 पासून वन स्टॉप सेंटर चालू आहे. धन्यवाद.